कलाकार म्हणून अशा कोणत्या कोर व्हॅल्यूज आहेत विच यू होल्ड व्हेरी डिअर आणि ज्या असतातच जर तुम्ही तिथे आहात तर त्या व्हॅल्यूज आहेतच? आय गेस फॉर मी इट्स व्हेरी इझी टू से दॅट इट्स ऑनेस्टी. एक काही जे काय करायचं ते ऑनेस्ट असलं पाहिजे, म्हणजे त्याच्याबद्दल पूर्ण 100% तुम्ही त्याच्या कलाकार म्हणून तुमचं ते कॅरेक्टर असेल तर तुम्ही तुमचा विचार न करता त्या कॅरेक्टरचा विचार 100% केला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने कधीही तडजोड करता कामा नये तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन तुम्ही ते कॅरेक्टर नाही केलं पाहिजेत ॲज अन ॲक्टर. म्हणजे ही एक गोष्ट आय कॅन से दॅट येस आय डोंट वॉन्ट टू डू रिॲक्ट गिवन अ सिंगल रिॲक्शन विच इज आउट ऑफ कॅरेक्टर. सो ते मला डेफिनेटली लक्षात ठेवण्याचा मी सारखं प्रयत्न करते. इनफॅक्ट ते मला म्हणजे ते असतं म्हणजे ही कशी अशी वागेल, मग तिचं नुसतं एखादा लुक जरी असेल तरी सुद्धा तो त्या कॅरेक्टरचा लुक पाहिजे, सुप्रियाचा लुक असला नाही पाहिजे. सो ते मला असं वाटतं. तर तशी तडजोड नाही ॲज अन ॲक्टर. सर माझं म्हणणं माझा अप्रोच असा आहे की कुठलंही काम असेल, मग ते अभिनेता असो किंवा दिग्दर्शक असो, गायक असो, डान्सर असो, काय आपल्याकडनं ना 100% देण्याची अपेक्षा असते. मी प्रयत्न करतो 110% देण्याचा. हा माझा अप्रोच आहे टुवर्ड्स माय जॉब, टुवर्ड्स माय वर्क. 100% अपेक्षित आहे, 110% करण्याचा प्रयत्न. वाव. आणि आय एम शुअर दॅट डिफाईन्स यू फ्रॉम. कारण काय नाही, ह्याला कॉम्पिटिशन नाही ना. करेक्ट. ह्याला कॉम्पिटिशनच नाही. तुम्हाला 100% अपेक्षित आहे, 80% काम करून जातात लोक, ह्याला भरपूर कॉम्पिटिशन आहे. मी तर म्हणतो 100% लाही आहे. हां 100% अपेक्षित आहे आणि 100% करून जाणारे त्यांना तेवढी कॉम्पिटिशन नाहीये, पण आहे. पण 110% करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कॉम्पिटिशनच नाही. सो प्रयत्न हा कधीच प्रयत्नाला कमी कधीच पडायचं नाही, तो जास्तच करायचा. सो मेहनतीच्या बाबतीत तर डेफिनेटली ॲज अ सेन्सिअरिटी जे आहे, हा जो गुण आहे तो नेहमीच ह्यांचा वाखाणण्यासारखा आहे. इज व्हेरी एक्स्ट्रीमली ओव्हरली, जसं म्हणाले 110 म्हणजे ओव्हरच ना, ओव्हरली सिन्सिअर.